क्रॉस वोटिंग केलेल्या मविया आमदारांनी फडणवीसांची भेट घेतली। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचं मोठं वक्तव्य। काँग्रेस ठाकरे गटाच्या आमदारांनी फडणवीसांची भेट घेतली। आमदारांवर कारवाईनंतर त्यांना सोबत ठेवण्याबाबत ठरवू असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय। कुणालाच माहित नाही शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्याशिवाय ते बाहेर म्हटले की मी ओबीसी आणि मराठा तणाव दूर व्हावा म्हणून चर्चा केली। जेव्हा गुप्त भेट होते जी तुम्हाला माहित होत नाही ती काहीतरी घडवणारी असते। ज्या आता एकनाथ शिंदेजींनी केलंय, अजितदादांनी केलंय, देवेंद्रजींनी, तुम्हाला तर एकाही बैठकीचं माहित नाही। अचानक अनेक बैठका झाल्या तेव्हा तर आमदार फुटलेत आणि अजून काही आमदार हे कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकेल महाविकास आघाडीचे अशा पद्धतीच्या बैठका झाल्या। या बैठका अशाच होतात। आपणही बघितलं जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी निवडणुकीचं मतदान झाल्यावर जेव्हा बाहेर जायचं तुम्हाला तर काही माहितीही नव्हतं, म्हणून ही जाहीर बैठक आहे तर याच्यात काहीही होऊ शकत नाही। तुमच्या या उपप्रश्न विचारतोय की तुम्ही म्हटले की बैठका झाल्या म्हणून आमदार फुटले, विधान परिषदेबद्दल बोलताय तुम्ही आणि कोणाकोणाच्या बैठका झाल्या? नाही, बैठका म्हणजे देवेंद्रजीच्या घरी येऊन आमदार बैठक झाली। जे फुटले आमदार ते अनेक आमदार काँग्रेसचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल किंवा महाविकास आघाडीचे आमदार फुटले। म्हणजे त्यांनी क्रॉसवोट केलं की ज्या पद्धतीची महाविकास आघाडी हे महाराष्ट्राचं नुकसान करताय, जे समजदार आमदार असतील त्यांना असं नेहमी वाटतं की अशा पद्धतीचं राजकारण होता कामा नये। या पद्धतीचं राजकारण जर आपण महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण केलं, कारण शेवटी ते त्यांच्या पक्षाच्या बैठकीत जेव्हा बसतात तेव्हा त्यांना लक्षात येतं ना, संविधान बदल देंगे खोटा प्रचार करायचा, आरक्षण हटवणार खोटा प्रचार करायचा, कितीतरी विषय आहे ज्याच्यावर खोटा प्रचार केला जातो। याचा असाही अर्थ निघतो की त्यांच्यावर कारवाई झाली काँग्रेसमधून तर ते महायुतीसोबत उमेदवार असतील विधानसभेत? नाही, महायुतीसोबत असतील की नाही याच्याबद्दलची चर्चा झालेली नाही। कारवाई होईल त्याच्यानंतर काय करायचं अशी काही चौकट करून ठेवली जात नाही। हे जागत आहे, हे जागत आहे, हे शेवटी योग्य क्षणी योग्य निर्णय होत असतात। जर त्या गुप्ततेने होतात, अशा जाहीर बैठकातून होतात का? सचिन सयामसह गजानन माटे, TVNine मराठी, नागपूर।